चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या, जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण सजवायचं लगेच. चला सागर सर प्लीज. फ्लड लाईट ऑन झाले आहेत. नाईटचे सामने आता मात्र पाहायला मिळत आहेत. रात्रकालीन सामनेचा अनुभव मात्र हे त्यांना पाहायला मिळणार आहे. मेगा फायनल आणि मेगा फायनल मध्ये लाईटचे मात्र आगमन मैदानामध्ये होताना पाहायला मिळतोय. खूप छान इथून मात्र होताना पाहायला मिळतोय. गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय घोष होताना पाहायला मिळतोय. आपण पाहतोय अखंड शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमेनीचं मात्र दमदार आयोजन आणि आयोजन बरोबर जात असताना ज्योतिर्लिंग चषक 2026चा मेगा फायनल आणि मेगा फायनल मध्ये मात्र डेरे दाखल झालेले दोन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. श्री भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम NVV स्पोर्ट्स रेट्रे. एकदा जोरदार टाळ्याने दोन्ही संघाचं करूया स्वागत. जाऊया मेगा फायनल मध्ये. पहिला बॉल 1 2 3 गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही फलंदाज तयार, त्याचबरोबर गोलंदाज तयार आपल्याला पाहायला मिळते आहेत. स्ट्राईक एंडला सुमित घराळे, ज्याने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही किमया साधली गेली आणि आज आजच्या दिवसामध्ये खूप छान खेळ साकारलाय. दुसऱ्या बाजूला आहे कैलास, गोलंदाजी मार्क वरती मात्र बॉलच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथून मात्र गेम फायर आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती मात्र पाहायला गेला तर गोलंदाज कैलास तयार आहेत. वाव, चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला तर, परंतु वाईट बॉलचा निर्णय. पहिला बॉल वाईट आला. मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कोण होणार ते ज्योतिर्लिंग चषक 2026चा मात्र इथून चॅम्पियन संघासाठी मात्र दमदार खेळाची मात्र सुरुवात झाली आहे. शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचा क्रिकेट मात्र दाखवणारा, दर्जा दाखवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका इथून मात्र खेळायचा होता, मात्र इथूनचा फटका चुकलाय. त्याचबरोबर सुमित घराळे थोडेसे नाराज होताना पाहायला मिळतात, कारण एकच धाव या बॉलवरती येताना मात्र पाहायला मिळणार आहे. एका धावेने धावफलक मात्र 2च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉलमध्ये किती धावा जमवल्या जातील, 2 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आज सुरुवात झाली होती सकाळी, मात्र या सत्राला आपण पाहायला गेलं तर त्याच्यानंतर बघता बघता मात्र अंतिम सामन्याकडे मात्र पोहोचले गेलो आहेत. चांगला फटका इथे मात्र खेळून काढलाय. बॉल चाललाय 2 टप्पा, सीमारेषा पार. आल्या धावा सुमित घराळे यांच्या बॅट मधून 4 चौकार. NVV स्पोर्ट्स रेट्रेचे समर्थक आपल्याला भरपूर पाहायला मिळत आहेत, जल्लोष करताना पाहायला मिळत आहेत. तर ज्या पद्धतीने पाहायला गेलं तर आपण या सामन्या आजचा खेळ मात्र इथून पाहायला मिळाला. ज्योतिर्लिंग चषक 2026चं मात्र 3रा पर्वामध्ये मात्र इथून पदार्पण आपण करत असताना एक दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण या गावानं मात्र दाखवून दिलंय. चांगला बॉल, जोरदार अपील इथे मात्र केली गेली आहे. अपील मध्ये फील फारसं जाणवलं नाहीये. जीवदान मिळालं सुमित घराळे या फलंदाजांना. आपण पाहायला गेलं तर डॉट बॉल जरूर आलाय. आपण गोलंदाजांचं मत इथून सविस्तर चर्चा करत होतो. कैलास गोलंदाजी मार्कवरती मात्र पाहायला मिळत आहेत. खूप महत्वपूर्ण पहिला षटक आहे का सुमित घराळे मागच्या मॅच मध्ये बरसले होते. आता या फायनल मध्ये मात्र धावा किती करतील त्याची चर्चा आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. सुमित घराळे ऑन फायर होतील का, की इथून गोलंदाज सामी होताना पाहायला मिळतील, परंतु वाईट बॉलचा निर्णय. अतिरिक्त धावफलकावरती मात्र येताना पाहायला मिळणार आहे. या धावा कशाही पद्धतीने येऊ द्या, ते येणं गरजेचे आहेत. आणि या एका धावेने धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतो आपल्याला. 7 धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना पाहायला मिळतोय. बॉल झाले आतापर्यंत 3 बॉलमध्ये 7 धावा आल्या आहेत. परत एकदा वाईट बॉल इथे मात्र पाहायला गेला तर
या धावा तुम्हाला थांबवाव्या लागतील. चांगली लाईन लेंथवरची गोलंदाजी करावी लागेल, परंतु इथून मात्र काही गोलंदाजांची रणनीती असते. थोडासा मात्र बाहेर ठेवायचा, फलंदाजांना बॉलपर्यंत पोहोचू न द्यायचा आणि त्याचमुळे असे वाईट बॉल तुम्हाला अनेक वेळा मात्र पाहायला मिळत आहेत. हाही भन्नाट वेग, परंतु वेगावरती नियंत्रण नाही आहे. लगातार मात्र इथून दुसरा वाईट बॉल, या षटकातील मात्र तिसरा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. लगातार 3 वाईट बॉल आले, म्हणजे एकूण 4 वाईट बॉल या षटकामध्ये आपल्याला कैलासांच्या पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पाऊस थांबलाय, फलंदाजांना साथ मिळेल. आता इथे मात्र पाहायला गेला तर आणि मिळाले साथ. बॉलला उडवलाय सीमारेषा पलीकडे, आर पार सीमारेषा पार आल्या. शानदार लांब लचक आणि हँडसम अवसुम षटकार. षटकारानं धावा संख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा 15 पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅच मध्ये 16ची गरज होती विजयासाठी, तिथेही सुमित घराळे याने मात्र चांगली कामगिरी केली होती. 17 धावांची गरज होती. खराब गोलंदाजी. मोठ्या मॅच मध्ये मात्र अशी गोलंदाजी एक फ्रंटलाईन गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांकडून अपेक्षित नसतो आणि त्याचमुळे जर का महत्त्वाची पहिली गोलंदाजी करणारे, फ्रंटलाईन गोलंदाजी करणारे गोलंदाज खराब गोलंदाजी करतात, त्यावेळी मात्र संघाच्या खेळाडूंचा, पाठीराखांचा आत्मविश्वास थोडासा मात्र डगमगतो आणि ते चित्र मात्र चित्र पाहायला मिळते आपल्याला. कारण आता धावफलकावरती धावा 16 पाहायला मिळत आहेत. आणखी एक वाईट बॉल, म्हणजे 6 वाईट बॉल. एक षटक पूर्ण वाईट बॉलने गेलेला आहे. हे फ्रंटलाईन महत्वाची गोलंदाज आहेत कैलास आणि त्यांच्याकडनं मात्र झालेल्या चुका आता संघाला मात्र संकटामध्ये नेताना पाहायला मिळतोय. संकटातून तुम्हाला बाहेर काढावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. हा बॉल चांगला इथे मात्र पाहायला गेला तर हा टप्पा इट्स लाईन लेंथ तुम्हाला ठेवावा लागेल. 17 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. 6 वाईट बॉल आल्यानंतर आपण पाहायला गेलं तर हा चांगला बॉल इथे मात्र हाताला गेलाय. आता इथून बॉल 1 टू गो, शेवटचा शिल्लक आहे पहिल्या षटकातील. भरपूर सामना खेचला गेला. हा ऑन साईडला मात्र दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॅकवर्ड रिझर्वमध्ये बॉलला उचलतील, फेकी करतील. एकच धाव मात्र येताना पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या तब्बल 18 धावा. अठरा 18. चला 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. सुमित घराळे स्ट्राईक एंडला परत एकदा असताना पाहायला मिळतात आपल्याला. स्ट्राईक त्यांच्याकडेच ठेवण्यात आलेली आहे. चला लगेच सामना चालू करायचा, जास्त वेळ घेऊ नका सुमित घराळे प्लीज. अंधार पडतोय, समोरच्या टीमला बॅटिंग करायची आहे. ओ हो, आणखी एक वाईट बॉल. 7 वाईट अवांतर स्वरूपामध्ये मात्र धावा गेलेल्या आहेत. धावा कठीण बनवू शकतात. तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगला फटका इथे मात्र पाहायला गेला तर एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल आणि या वनडीच्या स्वरूपामध्ये या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 20 धावा 20 आणि स्कोरबोर्ड मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटक मनोज मात्र आपल्याला पाहायला मिळतात इथे, परंतु त्यांच्याकडनं हे पहिला बॉल वाईट फेकला गेलाय. जर आपण पाहायला गेलं तर हा षटक कधीच संपले असते दोन्ही षटकं, परंतु एक मागच्या षटकामध्ये 6 वाईट बॉल पाहायला मिळाले. एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळतोय. परत एकदा स्किड झाले, कॉमेडी एरर मैदानामध्ये दिवसभरामध्ये पाहायला मिळाले. कारण कोपरी गावाचं मैदान म्हटल्यानंतर फुल ग्रास मैदान इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर आपण या मैदानामध्ये खेळण्याची एक मजा खूप वेगळी आहे आणि इथले सगळे रहिवासी सपोर्टिव्ह आहेत, तर कधीच कोणती कंप्लेंट करत नाहीत, क्रिकेटचा आनंद घेत असतात. त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. तुमचंही धन्यवाद. नो बॉल इथे मात्र आलेला आहे. आता इथून मात्र परिपूर्ण पाहायला गेलं तर प्रत्येक बॉल गणित समीकरण मात्र कठीण बनत चाललेली आहेत, कारण आता इथून धावफलकावरती धावा इथून पाहायला मिळत आहेत. 23 धावा. फेटचा बॉल
कशा पद्धतीने मात्र इथून सुमित घराळे साईकला पाहायला मिळतात आपल्याला. नाही चांगल्या पद्धतीने खेळता आला जरूर, परंतु एक धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल. दुसरीचा प्रयत्न, दुसरी ही धाव बघता बघता पूर्ण होताना पाहायला मिळाली आणि या 2 धावा येताना मात्र पाहायला मिळतात येत्या आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 25 धावा 25. तीन बॉलचा खेळ झालाय. 25 धावा धावफलकावरती आल्या. सुमित घराळे सायकिंगला आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत. श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमेनीचं दमदार आयोजन, ज्योतिर्लिंग चषक 2026 रबर बॉलचं हे क्रिकेटचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय आपल्याला. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर आणखी एक वाईट बॉलच्या धावा इथे मात्र भरपूर जमा होताना पाहायला मिळाल्या. 26 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात इथे. 26 आणि स्कोरबोर्ड सायकिंगला आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज सुमित घराळे. आई बॉल चांगला आहे ते मात्र पाहायला गेला तर, आणि त्याचबरोबर आणि चांगला बॉल तिखट बॉन्सर इथे मात्र पाहायला मिळाला. एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल लेग बायच्या स्वरूपामध्ये. एका धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 27 धावा. आणि स्कोरबोर्ड. सध्याच्या घडीला गोलंदाजी थोडीशी खराब होताना पाहायला मिळते आपल्याला. चांगला टायमिंग केलंय, प्रॉपर हिट, नो चान्स, आउट ऑफ द पार. टायमिंगचा बेताज बादशाह सुमित घराळेच्या बॅट मधून मात्र हा आलाय. शानदार, रुबाबदार आणि हँडसम सुमित घराळे स्टाईल षटकार. हा खेळाडू क्लास आहे, हा खेळाडू खास आहे. याची बॅट बोलते, याची पॉवर बोलते. ते नाव आहे सुमित घराळे. नाव लक्षात ठेवा. रबर बॉल मध्ये तीच दहशत सुमित घराळे निर्माण करत असताना पाहायला मिळतात आपल्याला. प्रत्येक बॉल गणिक एक वेगळी टेक्निकल फलंदाजीचं उत्तम उदाहरण सुमित घराळे देत असताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक इथून मात्र दुसरं समाप्त झालंय आणि 2 षटकार, 1 शॉर्ट रन आउट. ओके, शेवटची धाव ही घेत असताना मात्र तिथून फलंदाज बाद झालेत. म्हणजे या बॉलवरती 1च धाव आली आहे. आता 12 बॉल मध्ये 35 धावांची गरज आहे. 34 धावा धावफलकावरती आल्यात. 12 बॉल मध्ये 35 बनवायचे आहेत. चला लगेच मैदानामध्ये जायचं आहे क्षेत्ररक्षणासाठी. चला चला लवकर जायचं आहे, प्लीज जास्त वेळ घेऊ नका. फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवा. फलंदाज आपणही लगेच जायचं. चला सागर सर, चला लगेच फास्ट, तुम्हाला तर अंधार पडेल. चला आपण
फलंदाज लगेच चला मैदानामध्ये. गेम ऑन डिस्प्ले. श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमेनीचं दमदार आयोजन. ज्योतिर्लिंग चषक 2026 पर्व तिसऱ्यामध्ये पदार्पण केलंय. रबर बॉल क्रिकेटचा महासंग्राम. मेगा फायनल. पहिला बॉल. सेकंड इनिंग मधील तेज सर्रार वेगावरती नियंत्रणावरती बॉल मात्र पाहायला मिळाला. अगदी मुंबईच्या रेसकोर्स मध्ये घोडाने टास मारावी तसा मात्र वेग पाहायला मिळाला. पहिला बॉल सुमित घराळे यांचा मात्र चांगला पाहायला मिळाला. इथे आपण सागर अणुते फलंदाजीसाठी ते मात्र पाहायला मिळतात. मागच्या मॅच मध्ये विनिंग पारी मात्र खेळली होती. त्याच्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर या मॅच मध्ये आता पावसाचं आगमन झालंय. तर जाणीव होती पावसाने एवढा अंधार केला होता इथे. ज्या पद्धतीने मात्र आता इथे जोरदार पावसाचं आगमन झालंय. या जोरदार पावसामध्ये आता इथे मात्र तुम्हाला बनवायच्या 34 धावा, 35 धावा आणि 1 धाव मात्र इथे धावफलकावरती आलेले आपल्याला पाहायला मिळतोय. आपला झालाय आता कशाला उगाच गाणं सांगा बाजूला. हो दादा बाजूला म्हणा. आला आता. एक धाव मात्र सिंगल येताना पाहायला मिळाली. सागर यांच्याकडे जरूर स्ट्राईक गेली. हे दोन्ही फलंदाज मात्र आपण खास आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला सागर, दुसऱ्या बाजूला कैलास. आणि सागर मागच्या मॅच मध्ये चांगली पारी केली होती परंतु चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला होताना पाहायला मिळते. एकच धाव येताना मात्र पाहायला मिळणार आहे आणि एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. 3 धावा 8 बॉल मध्ये 32 ची गरज आहे. थोडेसे बाजूला व्हायचे, समोर येऊ नका प्लीज. फायनलचा जबरदस्त खेळ आपल्याला मात्र अनुभवायला मिळते. रबर बॉल सीझनचा एक दमदार आयोजन. राईट मोर द विकेटनं चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. खास आहे ना खेळाडू सुमित घराळे अगदी ॲज अ गोलंदाज म्हणून सातत्याने चर्चेत राहिलेत. त्याच्यानंतर मात्र फलंदाजी मात्र चांगले करतात आणि त्याचबरोबर पण पाहायला गेलं तर खेळाडूनं एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आपली. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनमध्ये शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचं दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण इथे मात्र अंतर्गत करत असताना ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमेनी या गावानं दिलंय. आई चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळतो. मोठी धावसंख्या करायची आहे. मोठी धावसंख्या करत असताना मोठे फटक्यांच्या शोधात हे दोन्ही फलंदाज आहेत परंतु मोठे फटके येत नाही आहेत. आता इथून एखाद्या दुहेरीमध्ये रूपांतरित करण्यामध्ये यशस्वी झाले. तोपर्यंत धावफलकावरती धावा लागल्या त्या 6. आता 6 बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे. 6 बॉल 29. चला त्याचबरोबर NBV स्पोर्ट्स रेट्रे आणि श्री भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे या दोन संघांमध्ये एक मेगा फायनलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो इथे. आता इथून जिंकणार कोण? ज्योतिर्लिंग चषक 2026चा चॅम्पियन कोण होणार? चॅम्पियन होण्यासाठी तुम्हाला बनवायचे 6 बॉल आणि 29 धावांची गरज. 6 बॉल 29. गोलंदाजी मार्क वरती सुमित घराळे. सुमित घराळे आता गोलंदाजी मार्कवरती आलेत. मागच्या वेळी अजयनं गोलंदाजी केली होती. चांगली गोलंदाजी अजयांची पाहायला मिळाली होती. माफी असावी परंतु इथून आपण पाहायला गेलं तर चांगलं जखडून ठेवण्याचं काम केलं गेलं. दोन्ही फलंदाजांना मोठे फटके घेऊ दिले नाही आहेत.
आता प्रत्येक बॉल गणिका सामना थोडासा मात्र दूर जाताना पाहायला मिळेल की काय, असे चित्र मात्र सध्याच्या घडीला निर्माण झाले. पावसाचे ढग ज्या पद्धतीने मात्र आपण मैदानाच्या वर पाहतोय तसंच मात्र पराजयाचे ढग आता घोंगावताना मात्र पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना टीम श्री भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे या टीमनं मात्र आता कमबॅक करावा लागेल. मग तो कमबॅक होईल का त्याची चर्चा तुम्हाला षटकार चौकारांची बोलीभाषा इथे मात्र बोलावी लागणार आहे. परंतु सुमित घराळे यांच्यासारखे चांगले गोलंदाजी करत असताना तुम्ही त्यांच्यावरती आक्रमण कशा पद्धतीने कराल, तुम्हाला तुमचा क्लास दाखवावा लागेल. आणि त्याची चर्चा आपण करत होतो. बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. परफेक्ट शॉट सिलेक्शन, नाईस साऊंड पाहायला मिळालं आणि हा आलाय शानदार षटकार. या षटकाराने समीकरण बदलली. आता धावफलकावरती 13 धावा आहेत. विजयासाठी 3 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. इथेही धावा जास्त मिळणार नाहीयेत. एकच सिंगल मात्र मिळणार आहे. 2 बॉल आणि आता मात्र इथून विजयासाठी 21 धावांची गरज आहे. सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती NBV स्पोर्ट्स रेटरे जिंकणार की इथून मात्र थावडे जिंकणार, त्याची चर्चा कदाचित नो बॉल येतील, नो बॉलवरती षटकार येतील. काही क्रिकेटमध्ये घडू शकतो. क्रिकेटमध्ये सांगू शकत नाही आहेत की कधी कसं काय घडणार आहे ते. पण सध्याच्या घडीला ताकद पाहायला मिळतोय. परंतु हा फटका ताकदीनं मारलाय फलंदाज सागर यांनी. त्यांच्या बॅटमधून मात्र हा षटकार येताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 20 धावा आता विजयासाठी गरज असणार आहे. ते येणारे बॉल आहेत 1 बॉल आणि 15 धावांची गरज. 1 बॉल 15. NBV स्पोर्ट्स रेटरे हा संघ जिंकलेला आहे. श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमेनी आयोजित ज्योतिर्लिंग चषक 2026 चा चॅम्पियन संघ अगदी बऱ्याच नामांकित संघांना मात्र पराभूत करून आपण पाहायला गेला तर या मेगा फायनल मध्ये प्रवेश निर्माण केला आणि आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला, नावाचा बोलबाला निर्माण केला. तो संघ NBV स्पोर्ट्स रेटरे हा ठरलाय ज्योतिर्लिंग चषक 2026 चा चॅम्पियन. रबर बॉलची सुरुवात चांगल्या पद्धतीने करताना पाहायला मिळत आहेत. खूप खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.